बातमी महत्त्वाची आहे। 2022 ला जे बंड झालं त्याची कारणं वेगळी होती असं आशिष जयस्वाल म्हणतात। शिवसेना आमदार खासदारांनी राजकीय भविष्यासाठी भूमिका घेतली। एकनाथ शिंदे शिवसेना उत्तम प्रकारे चालवतायत असंही जयस्वाल म्हणतात। बाळासाहेबांशी प्रत्येक माणूस त्यांच्या व्यक्तिमत्वाशी, त्यांच्या विचाराशी आणि त्यांच्याशी एक वेगळं नाता प्रत्येकाचा होता। मला असं वाटतं की 2022 ला जो बंड झाला होता त्याचा मागचं एक वेगळं कारण होतं। शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आणि खासदारांनी आपल्या राजकीय भविष्याची भूमिका ठरवली आणि तो निर्णय घेतला। जो काही निर्णय झाला ते आपल्या समोर आहे आणि यशस्वीरित्या शिवसेना प्रमुखांचा वारसा हे शिंदे साहेब चालवत आहे। बातमी सोलापुरातून आहे। सोलापूर परिषद निवडणुकीनिमित्त भाजपकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे। भाजपच्या सर्व 316 सदस्यांना भाजपकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे। महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून व्हीप जारी करण्यात आलाय। सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतराव देशमुख असा सामना रंगणार आहे। मुंबईच्या डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्टमध्ये यावेळेस ही लिफ्ट पुन्हा एकदा असुरक्षित असल्याचं बोललं जाते, कारण नालंदा कॉलेजच्या कथ्थक विद्यार्थिनीची पर्स या ठिकाणी चोरीला गेल्याचा प्रकार घडलाय। लिफ्टमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे देखील आरोप केले जात आहेत। अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतरची ही दुसरी घटना असल्याचं सांगितलं जात आहे।